खरं तर 700 वर्ष झाली संत सावता महाराजांनी त्या काळात माझ्या कर्तव्यातनं माझी भक्ती, माझ्या कर्मातनं माझी भक्ती ही दाखवून देत. कारण या ठिकाणी भाजी मुळा कांदा आणि स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करत त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती केली आणि खुद्द विठ्ठल राया त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग खुद्द त्या ठिकाणी सगळा वैकुंठ सगळा ज्यावेळेस पंढरपूरला दर्शनाला येतो त्यावेळेस आषाढी झाल्यानंतर खुद्द पंढरपूरचा पांडुरंग त्या ठिकाणी संत सावता महाराजाला दर्शन देण्यासाठी जातो. ही सगळ्यात मोठी आख्यायिका आहे आणि या निमित्तानं आज पंढरपूरवरनं रोपळ्यावरनं त्या ठिकाणी आष्टी आणि आष्टीवरनं आरण 3 दिवसाचा पंढरीच्या पांडुरंगाची पालखी प्रवास करते आणि 23 तारखेला त्या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम आणि हा 6 दिवसाचा कार्यक्रम आहे. यामध्ये खूप मोठ्या संख्येनं भक्त भाविक त्या ठिकाणी सामील होत आहेत आणि संत सावता महाराजांच्या यासाठी महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पालकमंत्री याने 150 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी आपल्याला आराखडाला मंजुरी दिली आहे, अवर्ग दर्जा केला आहे आणि त्याचं खूप सुंदर असं काम आता पुढच्या काळामध्ये होणार आहे. त्यामुळं या आता येणाऱ्या काळामध्ये संत सावता महाराजांचं त्या ठिकाणी जे कार्य आहे, त्यांचे जे ओव्या आहेत, अभंग आहेत, ते जगभर त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत तिथं असणारे गुरव ज्यांनी ह्या सगळ्या अभंग कव्या लिहिल्या त्या दोघांचं त्या ठिकाणी महत्व आहे आणि आरणला आज त्या ठिकाणी आम्ही सगळेजण पायी चालत निघालो. पायी चालण्याचा काय हेतू आपला? मला खरं तर माढा मतदारसंघाने माढाकरांनी त्या ठिकाणी मला कृपाशीर्वाद दिला, मतदान रूपी आशीर्वाद दिलं आणि पंढरीच्या पांडुरंगाची पालखी त्या ठिकाणी तिकडं नेहमी जाते आणि मग यामुळं आता माझ्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाला माझ्या मतदारसंघात येत असताना आपण खांदा देऊन सोबत गेलं पाहिजे ही आपली वारकरी परंपरा जपण्याचं काम एक लोकप्रतिनिधी म्हणून करतो.